ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इथे साहिलला कळलं असतं की प्रिया ही महिपनच्या घरी गेली आहे, त्यामुळे ती अर्जुनला बोलते की प्रियाचं भरपूर झालं। साहिल अर्जुनला बोलते तुम्ही रविराजना फोन करा आणि प्रिया महिपनच्या घरी आहे हे सांगा। व अर्जुन रविराजना फोन करतो आणि सगळ्या गोष्टी सांगतो। हे ऐकल्यानंतर रविराजना प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि रविराज बोलतात ही मुलगी कधी सुधारणार नाही। तो सायली रविराजना बोलते या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या नव्हत्या, पण जे चाललंय त्यामुळे मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायला लागतात। त्यानंतर रविराज महिपनच्या घरी जातात, तिथे प्रिया आणि नागराज पण असतो। रविराज प्रियाला बोलतात की तू इथे काय करतेस तन्वी। प्रिया बोलायला लागते की साक्षी माझी चांगली मैत्रीण आहे म्हणून मी इथे आली। त्याच टायमाला रविराज कुठला विचार न करता प्रियाच्या थोबाडीत देतात। तो इथे महिपन रविराजांना बोलतो की तुमचं काय आहे ते तुम्ही घरी जाऊन करा, पण माझा इथे महत्वाचा विधी चालू आहे। तो रविराज महिपतला बोलतो तू काय बोलू नकोस, तुझा तर मला राग आलेला आहे। त्यानंतर रविराज प्रियाला बोलतो तू काय बोलतोस बोल, तू या लोकांमध्ये परत का आलीस, तू म्हणजे तुला या लोकांची पूस आहे तर। त्यानंतर रविराजांना खूप राग आलेला असतो, ते प्रियाला फरफटत सुभेदारांच्या घरी नेतात। व इथे पूर्ण रविराजांना बोलते काय झालं, तेव्हा रविराज बोलतात की ही शत्रूंकडे जाऊन मिळालेली आहे, शत्रूंकडे जाऊन बसते। तेव्हा पूर्ण प्रियाला बोलते की तुझा धीर त्या महिपन विरुद्ध केस लढतोय आणि तू जाऊन त्या शत्रूंबरोबर मिळाली आहेस। आणि पूर्ण तिला बोलते तू त्यांच्या कार्यक्रमात तुला जायची काय गरज होती। तेव्हा प्रिया बोलायला लागते की साक्षी माझी मैत्रीण आहे, मी तिच्याबरोबर कायमची जाणार, मला त्याच्यामध्ये काहीच वेगळे वाटत नाही। त्यामुळे आता रविराज आणि सगळ्यांना समजते की प्रिया ही आता कधी सुधारणार नाही आणि ती महिपन बरोबर चांगलीच मिळालेली आहे।